वसमतच्या सोमवारपेठ वासियांचं अनोखं आंदोलन, त्यासह केला अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त। वसमत प्रतिनिधी। वसमतच्या सोमवारपेठ भागामध्ये मारुती मंदिर परिसरात भला मोठा हायमास्क उभारलेला असून मागील वर्षभरापासून त्यावरील 6 पैकी एक सुद्धा फोकस चालू नसल्याची तक्रार उपस्थित नागरिकांनी केली। प्रभाग क्रमांक 7 की प्रभाग क्रमांक 9 हा जटिल सीमावाद प्रश्न उपस्थित झाल्यामुळे मारुती रायावर मात्र सध्या तरी अंधारातच राहायची वेळ आली आहे असं म्हणावं लागेल। वारंवार पाठपुरावा व लेखी तक्रार करून देखील होणारी गैरसोय यामुळे नगर परिषद प्रशासनाचा निषेध व्यक्त करत नागरिकांनी नारळ फोडून हायमास्कला हार घालून गांधीगिरी पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला। सोमवारपेठ परिसरातील नागरिकांनी अनोख्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाची गावभर चर्चा पाहायला मिळाली। प्रभागाचे नगरसेवक रोज सकाळी मारुतीरायाचे दर्शन घेतात, असं असलं तरी रात्रीच्या वेळी मारुतीराया मात्र अंधारातच राहतात अशी चर्चा नागरिकांमध्ये ऐकावयास मिळाली। उपस्थित नागरिकांशी मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद पुढील प्रमाणे। आता आपण या हायमास्कला हार घालून नारळ फोडलं, काय विषय, काय संदर्भ? हे जे हायमास्क आहे, हे हायमास्क गेली 1 वर्ष झालं याचे 6 लाईट बंद आहेत। वेळोवेळी आम्ही नगरपालिकेला तोंडी लेखी असे दोन्ही प्रकारचे निवेदन देऊन सुद्धा कोणीही या हायमास्कचा या लाईटाचा दखल घेतली नाही। एक निवेदन आता 4 दिवसाखाली दिलं, एक निवेदन आधी 2-3 महिन्याखाली दिलं होतं। आणि या हायमास्कचा दोष असा आहे की हे हायमास्क 9 आणि 7 प्रभाग क्रमांकाच्या बाउंड्रीवर आहे, पण नगरपालिकेच्या अंतर्गत आहे, हेही तेवढ्याच महत्वाचं आहे। पण तरी या हायमास्कवर कोणीही लक्ष देणार कोणीही राहिलं नाही आणि कोणीही बोलणारं राहिलं नाही। बाजूलाच मारुती मंदिर आहे, जिथे की संध्याकाळी बायका भजन करत बसतात। समाज मंदिर पण आहे, इथं बायका भजन करत असतात। या हायमास्कमुळे सगळ्यांना चांगला उजेड येऊ लागला होता, पण आता हायमास्क बंद असल्यामुळे सर्वांना त्रास व्हायला। वेळोवेळी सांगून सुद्धा नगरपालिका सुद्धा याच्यावर दखल घ्यायला तयार नाही। माझं म्हणणं हे आहे की हे प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहे किंवा 9 मध्ये आहे, हा भाग नाही, नगरपालिकेच्या अंतर्गत आहे, एवढं तरी तुम्ही मान्य कराल की नाही? मग तुम्हाला हे हायमास्क बसवायला काय हरकत आहे? बरं, सगळीकडचे दुसरीकडचे हायमास्क बसतात, चला आम्ही मान्य करू की एखाद्या तुमच्याकडे लाईट नाहीत किंवा काही अशा गोष्टीचा अभाव आहे, पण दुसरीकडचे लाईट म्हणलं की तुम्ही 10 दिवसात बसवता। मग या हायमास्कचा काय दोष आहे? म्हणून आता हे हायमास्क म्हणजे फक्त पूजा करायच्या लायकीचा राहिला होता, म्हणून आम्ही इथे पूजा करून एक नगरपालिकेला हे केलं। आणि अगर हे लवकरात लवकर हायमास्क इथं नाही बसले तर आम्ही एक मोठा मोर्चाचा आमचं एक नियोजन आहे नगरपालिकेवर, आणि जे की आम्ही काढू। प्रभागामध्ये स्वच्छतेची कामं चालू आहेत का? स्वच्छता आहे का? स्वच्छतेचे कामं म्हणजे ठीकठाक आहेत, पण ते आम्ही असंही निवेदन दिलं होतं की बाबा पावसाच्या आधी नाली जी आहे तुम्ही असं म्हणजे जास्त खोलवर गुडापर्यंत काढा। त्याच्याने काय होईल की हे जे थोडंही पाऊस जरी पडलं तर पाणी जे रोडवर यायले ते येणार नाही, असं आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं। आणि आम्ही निवेदन पण दिले सीओ कडे, पण त्याच्यावर काही कारवाई झाली नाही, काहीच झालं नाही। कोणी येऊन सुद्धा पाहिलं नाही की कुठला हायमास्क आहे आणि कुठं बंद आहे। आणि याचे 6 लाईट बंद आहेत, एक सुद्धा चालू नाही, तुम्ही रात्री पण येऊन बघू शकता। मग आता याचं काम काय राहिलं होतं की पूजा करायचं, एवढंच काम राहिलं होतं, म्हणून आम्ही त्याला आता हार घातला, हे केलंय। आता नगरपालिकेने त्यावर लवकरात लवकर दखल घ्यावी अशी आमची नम्र विनंती सगळ्यांची, आणि आम्हाला मोर्चा काढायची वेळ येऊ नये ही सुद्धा आमची विनंती आहे।